सर्वांना नमस्कार। आज आटपाडी नगरपंचायत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचं मुंबईतील जे स्मारक रखडलेलं आहे त्या संदर्भामध्ये महेश कुमार पाटील यांनी जे उपोषण केलेलं आहे त्या उपोषणाला मी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। वास्तविक पाहता 2012 ते आज 2026च्या कालखंडामध्ये ज्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांचा समुद्रामध्ये भव्य असं स्मारक उभारण्याचा जो संकल्प केला होता तो संकल्प कागदावरती राहिलेला आहे असं वाटायला लागलेलं आहे। कारण आतापर्यंत अंदाजे 25 कोटी रुपयाच्याही पुढे खर्च केलेला असून 2016 मध्ये भव्य दिमागात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी स्मारकाचं कामकाज चालू करू अशा पद्धतीचं उल्लंघन करून त्या ठिकाणी उद्घाटन केलं। आणि आज आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर या लोकांनी फक्त राजकारणासाठीच केलाय का असं या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे। कारण ह्या भारत देशाचा आराध्य दैवत म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो, त्यांचं स्मारक व्हावं ही सर्व हिंदुस्थानच्या जनतेची अपेक्षा असताना सुद्धा हे सरकार त्या स्मारकाकडे का दुर्लक्ष करत आहे हे काय कळायला साधन नाही। काय हा छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा फक्त लोकांपुढे दाखवण्याचा वेगळा यांचा आहे का आणि मतदान मिळवून त्यांना सत्तेमध्ये सामील व्हायचं होतं का हेच या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे। खरं वास्तविक पाहता ह्या 1 मे पासून त्यांनी स्मारकाला सुरुवात करावी अशा पद्धतीचं निवेदन देऊन महेश कुमार पाटील या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। या देशाच्या पंतप्रधानाला असेल किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो की आपण या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे कामकाज आपण त्वरित लवकरात लवकर चालू करावं। अन्यथा हे जे आंदोलनची सुरुवात आहे हे आंदोलन सर्व देशभर या ठिकाणी निर्माण होईल, देशभर आंदोलन छेडलं जाईल। याची आपण दखल घेऊन त्वरित छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारकाचं कामकाज आपण चालू करावं एवढीच या ठिकाणी मी माझी विनंती करतो।